सकाळी उठल्या-उठल्या ठरवलं होतं, की आजचा वेळ काही झालं तरी आपण फक्त आणि फक्त स्वतःला द्यायला पाहिजे. मग काय ब्रश वगैरे झाला, मस्त इथे कोमट पाणी प्यायला घेतलं होतं. कारण माझी ही रोजची सवय आहे. कोमट पाणी वगैरे पिऊन घेतलं होतं. त्यानंतर गरमागरम नाश्ता करायला घेतला होता. कारण मला मोड खूप जास्त आवडते. मग इथे पिल्लू आणि मी बसले होते नाश्ता करायसाठी. पण पिल्लूचे असे काही नखरे चालू होते. मग काय तिला इग्नोर केलं. पण ती आली लाईनवर नाश्ता करून घेतला तिनेही. मग गरमागरम चहा सोबत पेपर. आता पेपर हा फक्त एकदा नेमलेल्या व्यक्तीसाठी येत नाही. आपणही कधी मस्त गरमागरम चहा त्यासोबत पेपर वाचायला घेतला पाहिजे. कारण निव्वळ खरकटलेला गाऊन, खरकटलेला फ्रॉक घालून आणि वरतच जोडा बांधून निव्वळ एखाद्या कामवाल्या बाईवानी घरात फिरणे हे काही ठीक नाही. कारण आपणही घरातले एक सदस्य आहो, एक आई आणि एक छान ताई आहो. मग काय, मी ते मस्त असे माझे केस करायला घेतले होते. माझ्या केस म्हणजे इतके सिल्की आहे, खूपच जास्त गाठी पडतात एक दिवस जरी नाही कंघी केली तर. मग काय माझा आवडीचा पण बेल्ट लावून घेतला मी आणि मला तरी असं वाटते का सगळ्यात जास्त थंडी फक्त आणि फक्त माझ्या हातावर आली की काय. इतके जास्त ड्राय आणि खूपच जास्त काळवटलेले होते. तरीही तुमच्यासमोर व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले होते. मग काय मस्त छान-छान इथे लोशन वगैरे लावून घेतलेलं होतं आणि आज ठरवलं होतं की म्हणजे घरच्या घरी मस्त असं नेल आर्ट करायचं. कारण मला पैसे वेस्ट करायला अजिबात आवडत नाही. जितके नवऱ्याचे पैसे वाचेन तितके मी वाचवण्याचा प्रयत्न करते. आता कामामुळे माझे हात आणि नेल्स इतके घाणेरडे झाले होते, की खूपच जास्त. मग काय तरीही नेल आर्ट करायला घेतलं होतं. ब्लॅक अशी नेल पेंट चॉईस केलेली होती मी. आता त्यावर डिझाइन काढायला एक सिल्व्हर कलरची नेल पेंट चॉईस केलेली होती आणि जुगाड म्हणून अगरबत्तीची काडी घेतलेली होती मग त्यावर डिझाइन काढायला. नंतर ते करून घेतलं होतं डिझाइन वगैरे काढून. नंतर शायनर लावलं आणि एक हात थोडा डल दिसून राहिला होता, पण दुसरा खरंच खूप छान दिसून राहिला होता आणि असं काही नेल आर्ट झालं होतं माझं.